नमस्कार, मी सुमेध गुलालगुणाचा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तासगावमध्ये मी सध्या आलेलो आहे आणि तासगावच्या लोकांचे काय प्रश्न आहेत, तासगावमध्ये कुणाची सत्ता होते, कुणाच्या सत्तेमुळं इथं विकास झाला आहे की नाही झाला आहे, असंख्य प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची वाचा फोडण्यासाठी इथले वरती लोकप्रतिनिधी आहेत, सामान्य लोक देखील आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मात्र तासगावचं वैशिष्ट्य पाहायला गेलं तर तासगावमध्ये द्राक्ष आणि त्याचबरोबर जे ऊसाचं बेणं असतं हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ इथं मानली जाते आणि एकंदरीत पाहायला गेलं तर व्यवसायाच्या दृष्टीने ही बाजारपेठ आहे. मात्र लोकांच्या जे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत ते अद्याप सुटले आहेत का, या संदर्भात मी आता या संपूर्ण जे नेते आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहे. माझ्यासोबत अपक्ष उमेदवार आहेत, त्यांच्याकडनं लोकप्रतिनिधी आहेत. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया. दादा, सत्ता तुमची होती असं सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही विकास केला आहे का? काय विकास केला आहे? नमस्कार, मी ॲडव्होकेट पंचशील पाटील. मी पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडी संजय काका यांच्याकडून प्रतिनिधी म्हणून इथं आलेलो आहे. गेली 10 वर्षे जी नगरपालिकेची सत्ता ही संजय काकांच्या हातामध्ये होती, त्यामध्ये संजय काकांनी 300 कोटीपर्यंतचे निधी नगरपालिकेमध्ये आणलेल्या विकास कामासाठी आणलेला आहे. संजय काकांच्या मार्फत येथे रोडची कामे, नगरपालिकेतर्फे होणारे म्हणजे हॉस्पिटल आहेत, नगरपालिकेची सुसज्ज इमारत जी आत्तापर्यंत जी इमारत होती नगरपालिकेची ती इंग्रज कालीन होती, ती आता संजय काकांनी 13 कोटीचा निधी वापरून तिथे नवीन सुसज्ज इमारत केलेली आहे. तसेच बायपासचा प्रश्न जो होता तासगाव शहराचा तो मार्गी लावलेला आहे. अग्निशामक दलाचं एक केंद्र तासगावमध्ये उभारलेलं आहे. अशा अनेक बाबी काकांनी वेगवेगळ्या ठिकाणी नगरपालिकेच्या मार्फत विकास कामं केलेली आहे. नक्कीच सांगायला तुम्हाला एक राहिलं होतं की ही तासगाव मतदारसंघ जो आहे तो माजी गृहमंत्री आर पाटील यांचा आहे आणि इथे आर पाटील वर्सेस संजय पाटील यांचा सामना पाहायला मिळतो आहे. सातत्यानं आबांचं विरोधक संजय पाटील हे जे होते त्यांच्याकडनं उमेदवारांच्या वतीनं प्रतिनिधित्व हे करतात. माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलण्याची. यांनी जे सांगितलं की तासगावचा विकास झाला आहे, 300 कोटी आणलेले आहेत, महाविद्यालय आणलेले आहेत, विकास केलेला आहे, तुम्हाला मान्य आहे का? नाही, निधी तर आलेला आहे. निधी हा भारतीय जनता पार्टी पक्षाकडून आलेला आहे. त्यावेळी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी होते, मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस होते. निधी भारतीय जनता पार्टीने भाजप महायुतीने देण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे. राहिला प्रश्न दवाखान्याचा, रस्त्याचा, ती कुठेतरी अजून रखडलेली दिसतात. निधी देण्याचं काम वरचं सरकार करतं, इम्प्लिमेंट करण्याचं काम स्थानिक लोकांचं असतं. इम्प्लिमेंटेशनमध्ये कुठं कमी पडलेलं आहोत, का पडलेलं आहोत, त्याची कारणं काय आहेत ते सर्व जनतेला माहीत आहेत. नक्कीच पाहायला गेलं तर मी आता आर आबा यांचा चिरंजीव रोहित पवार यांच्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादी नेते आहेत. यांनी जे सांगितलं की विकास संजय 10 वर्षापासून त्यांच्याकडे सत्ता आहे, विकास त्यांनी केला आहे, तुम्हाला मान्य आहे? मुळात काय झालेलं आहे, विकास हा शब्द तासगावकरांनी विसरूनच गेलेले आहेत. कारण परिस्थिती अशी होती की गेले 10 वर्ष ही सत्ता फक्त व्यक्ती केंद्रित करावी आणि कुठं तर आपलेच बगलबच्चे पोसावे यासाठीच ही सत्ता होती असं वाटतंय. कारण आपण ज्या ठिकाणी उभं राहिलोय हे शिक्षणाचं मंदिर आहे. आज त्या शिक्षणाच्या मंदिरामध्ये खाली बघितलं तर काय अवस्था हे सांगायची गरज नाही. आपल्या पुढंच बघितलं तर पुढं उद्यान म्हणून विकसित झालेला एक भाग आहे. त्या उद्यानाच्या भागामध्ये काय अवस्था आहे ती बघतोय. त्याच्या पुढे गेलो तर एक वाचनालय आहे, नगरपालिकेचं वाचनालय आहे. आज त्या नगरपालिकेच्या वाचनालयामध्ये काय परिस्थिती आहे हे पण बघतोय. त्याच्या पुढे गेलो तर आमचं धार्मिक स्थळ आणि पूर्ण तासगावकरांचं आराध्य दैवत मानतो आम्ही ते गणरायाचं मंदिर आहे. त्या गणरायाच्या मंदिराला यांच्या चुकीच्या पापाच्या कामामुळं गटरीचं पाणी लागलं. तासगावकर हे कधीच माफ करणार नाहीत. त्याच्या पुढं जाऊन मागच्याच बाजूला आपण परलांगभर अंतरावर गेल्यानंतर कापूरवाडा लागतो. आज त्या कापूरवाड्यामध्ये पेविंग ब्लॉक बसवायचं आणि त्याच्यामध्ये सुशोभीकरण करायचं, लाईट लावायच्या आणि त्या कापूरवाड्यामध्येच मुलांना खेळण्यासाठी खेळणी लावायची. हा अट्टा कशासाठी केला माहीत नाही. पण आज माझ्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे मळे भागामध्ये जात असताना तिथं लाईटची व्यवस्था नाही, तिथं रस्त्यांची व्यवस्था नाही,
आज जिथं गरज आहे तिथं पेविंग ब्लॉक नाहीत, लोक अंधारात आहेत. नागरिक वस्ती अंधारात असताना वड्यामध्ये लाईट लावण्याचा पराक्रम करणारे आपण कसं म्हणू शकतो त्यांनी विकास केला? लोकांच्याकडे जाण्याचा रस्ता नसताना वड्यामध्ये पेविंग ब्लॉक घालून करोड रुपये खर्च करणारे विकास काय करत असतील? त्याच्या पुढे जाऊन माझ्या तासगाव शहरामध्ये उद्यानाच्या परिस्थिती बघितल्या तर आज उद्यानाला कुलूप आहेत. उद्यानामध्ये जाणारे आबाल वृद्ध होते, तिथं जाऊन त्यांनी विरंगुळा म्हणून काहीतरी थोडे तास घालवावेत अशी परिस्थिती असताना यांनी एवढं मोठं पाप केलं की विरंगुळा केंद्र तिथं न करता त्यांनी त्याची जी ज्या काही मुलांना खेळण्यासाठी खेळणी असतील ते खेळणी यांनी ओढ्यामध्ये लावले. मला एकच समजना की तासगाव शहर इकडं आहे का त्या ओढ्यात आहे? तुमचा आरोप काय नाही? माझा नेमका आरोप आहे की तासगाव शहरामध्ये निव्वळ फसवेगिरी केलेली आहे आणि त्या फसवेगिरीमुळे तासगाव शहराचा अजिबात विकास झालेला नाही. आम्ही शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी आलेले आहेत. दादा मला सांगा की ते म्हणत आहेत की विकास झाला आहे, हे म्हणत आहेत की विरंगुळ्यासाठी जे वृद्धांसाठी जे करायला पाहिजे होतं, ज्या ठिकाणी करायला पाहिजे होतं त्या ठिकाणी केलं नाही. तुम्हाला काय वाटतं की तासगावच्या नेमक्या काय समस्या आहेत? तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? आत्तापर्यंत इथं सत्ता 2 गटातच चालत आलेली आहे तासगाव शहरात आणि तालुक्यात. आम्ही काय आमच्या इथं नगरसेवक आजपर्यंत निवडून आले नाही, त्याबद्दल आम्ही जबाबदारीने काही बोलू शकत नाही. पण डोळ्याने पाहता आज आमच्या इथं माईनकर मळा म्हणून आहे, तिथे 4-5 घरं आहे. सत्ताधारी दोघं बी आहे, एकाला मी एकाबद्दल बोलणार नाही. राष्ट्रवादीचे बी नगरसेवक आहे आणि भाजपचे बी होते. पण सांगायची एवढी दुर्दैवी घटना आहे, ह्या मानकर मळ्यात एक 7-8 घरं आहे आणि त्यातनं त्या घरांच्यापर्यंत जाण्यासाठी ओढा ओलांडल्याशिवाय जाऊ शकत नाही. जसं ह्याला आपलं काय म्हणतात ते आदिवासी भागात जशी मुलं का नाही, जिथं पोकलँड मशीन जात नाही, JCB जात नाही, तर त्या मुलं ज्या टायमाला शाळेत जातात त्या पुलावरनं हे कसरत करत जातात, कारण तिथं ती यंत्रणा पोचण्याचं साधन नाही. आज इथं सगळी यंत्रणा पोचायचं साधन असताना देखील आज मुलं अक्षरशः त्या पाण्यातनं शाळेला जातात. एवढं दुर्दैवी इथं हे चाललेलं आहे. आणि मी उमेदवाराकडून त्याचं ते तुम्ही उमेदवार आहात, सत्ता तुमची 10 वर्ष देखील होती, त्यावेळेस ते तुमच्याकडे होते संजय पाटील. ते म्हणतात की भरपूर समस्या आहेत, रस्ता नाही. मी सुद्धा अनुभव घेतला आहे, मी मुंबईवरनं आलेलो आहे. मला तासगावमध्ये एंट्री करता ना ट्राफिकचा सामना करावा लागला आणि खड्डे एवढे आहेत ना की भयान खड्डे आहेत. बरोबर. आता आपण बघतोय की ज्यावेळी संजय काका खासदार होते त्यावेळी ते भाजप पक्षाकडून होते आणि भाजप पक्षाने त्यावेळी भरपूर निधी दिला होता आणि भरपूर कामं देखील झालेत. आणि गेल्या 3 वर्ष आपल्याकडे तासगाव नगरपालिका आपली सून नव्हती. तर त्याच्यानंतर आपल्या इथे खासदार इलेक्शन झालं, आमदार इलेक्शन झालं. गेल्या 1 वर्ष झालं आमदार इलेक्शन झालेलं आहे. तर 1 वर्षात आपले खड्डे जास्तच झालेत असं मला म्हणायचं आहे. तर आणि तासगावमध्ये त्यावेळी भाजप नव्हतं. तुम्ही म्हणता 1 वर्ष खड्डे जास्त झालेत, प्रशासक नेमलेला आहे, लोकप्रतिनिधीचं प्रशासक ऐकत नाही का? ते आता त्यांचा चॉईस आहे, तो मला असं स्पष्ट म्हणायचं आहे. आणि राहिली गोष्ट, पालकमंत्री तुमचेच आहेत, त्याच्यामुळं रस्ते किंवा बाकीचा फंड स्टेट सरकार फंड देतोय. पण ते आता परवा दिवशीच आपण बघितलेलं आहे, आपल्या नितीन गडकरी साहेबांनी 695 कोटी रुपये मंजूर करून दिलेला आहे. तर त्याच्या निधीतून ते आपल्या इथेपर्यंत पोचलेलं आहे. आपल्या जी प्रतिनिधी आहेत तिथं त्यांच्यापर्यंत पोचलेलं आहे. जर इथं पहिल्यापासून म्हणजे गेल्या 3 वर्षात आणखीन भाजप असतं तर 100% आणखीन जास्त आपल्याला विकास पाहायला मिळाला असता. हे म्हणतात की 3 वर्ष आणखीन भारतीय जनता पार्टीचं सरकार असतं तासगाव नगरपालिकेमध्ये तर आणखीन विकास झाला असता. शिवसेना उभाटीची भूमिका काय? तासगावच्या नगरपालिकेला आपण पहिल्यांदाच एक शिवसेना म्हणून 3rd ऑप्शन देत होतो आणि शिवसेनेचं ऑप्शन आमचे मशाल चिन्ह तासगावकर स्वीकारत आहेत. त्याचं कारण म्हणजे दोन्ही पार्टीची म्हणजे संजय काका गट आणि रोहित पाटील गट यांची पूर्वी सत्ता होती. आर आर पाटील हयात असताना त्यांची सत्ता होती आणि संजय काका हयात असताना त्यांची सत्ता होती. आर आर पाटलांच्याकडे 10 वर्ष गृहमंत्रीपद होतं, 3 वर्ष ग्रामविकास मंत्रीपद होतं. एवढ्या एकाच वाक्यात कळायला पाहिजे की 13 वर्ष मंत्रीपद असताना अजून नगरपालिकाचं आहे. म्हणजे डेव्हलपमेंट काय नाही आहे. डेव्हलपमेंट असती मध्ये ब मध्ये गेली असती ना. मग 13 वर्ष मंत्रिपद असताना जर अजून नगरपालिका होत असेल
तर यांना तासगावचा विकास करायचा नाही. 10 वर्ष संजय काकांच्याकडे खासदारकी बनवतं, त्या मानानं तासगाव शहरात काय आहे, एखादा प्रोजेक्ट आहे का, एखादी संस्था आहे का? मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 7 कोटी खर्च केले, ते काय सर्दी पडसासाठी केले का? 7 कोटी खर्च, काय फॅसिलिटी त्याच्यामध्ये? 7 सर्दी पडसं फक्त गोळ्या दिल्या जातात. मग स्पेशलिस्टमध्ये नेमकं काय काय कस्तुरबा गांधी हा नगरपालिकेच्या अखत्यारीत नगरपालिकेच्या जागेमध्ये 7 कोटीची बिल्डिंग उभा केली, तर त्यामध्ये गेली 2 वर्ष झालं तो तसाच पडलाय. आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन करून तिकडचा शिवाजी संकुलातला दवाखाना तिकडे हलवला आणि तिथं फक्त सर्दी पडसाच्या गोळ्या आणि फक्त तपासणी केली. बाकीच्या काहीच फॅसिलिटी मिळत नाही. त्यामध्ये गायनेकचे डॉक्टर आणायचे, पुन्हा आर्थोचे डॉक्टर आणायचे, तिथल्या मशनी आणायच्या. सांगली जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला सुद्धा ऑक्सिजनचा एवढा मोठा प्लॅन्ट नाही आहे, एवढा मोठा प्लॅन्ट आहे इथं, पण ह्या दोन्ही नेत्यांचं लक्षच नाही. तो प्लॅन्ट बंद आहे. हे म्हणतात की ऑक्सिजनचा प्लांट बंद आहे, काय तथ्य? ॲक्च्युली जे हॉस्पिटल काकांनी मंजूर करून आणलेलं आहे ते सध्या आता मिरज सिव्हिलच्या अंडर येते आणि सगळी अथॉरिटी सगळी मिरज सिव्हिलची आहे तिथे. ऑक्सिजन आता हळूहळू तिथं डेव्हलपमेंट चालू आहे, म्हणजे हॉस्पिटलचं ओपनिंग झालेलं आहे त्यांच्या मिरज सिव्हिलच्या मार्फत, तिथं सगळ्या यंत्रणा वगैरे चालू होत आहेत सगळ्या. त्यामध्ये सर्दी पडसं तिथं फक्त उपचार घेतले जातात, कुठल्याही प्रकारची इक्विपमेंट तिथं नाही. मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे. तेच आता सुरुवात झालेली आहे, हळूहळू सगळ्या यंत्रणा यायला लागली आहेत तिथं आणि थोड्या दिवसात ते फुल स्कोपमध्ये चालू होणार आहे. तुम्हाला मान्य आहे का? नाही, मुळात काय झालेलं आहे, ते कस्तुरबा हॉस्पिटल उभा करण्यासाठी जी जागा असावी ती जागा आरक्षित करण्यामध्ये आर पाटलांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्याच्यामध्ये ती जागा तिथंच असावी आणि ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तिथंच असावं, हा मानस आबांचा. पण दरम्यानच्या काळामध्ये थोडं आबांच्या निधनानंतर तासगावच्या नगरपालिकेमध्ये आबांच्या गटाची किंवा आबांच्या विचारांची सत्ता येऊ शकली नाही. पण जे सचिनराव म्हणतायत त्याच्यामध्ये तथ्य आहे. ज्या माणसानं ज्या विचारानं ते हॉस्पिटल उभा केलं आहे तेवढा त्याच्यामध्ये कुठल्याच तेवढा उपचार होत नाही. पण दरम्यानच्या काळामध्ये रोहित पाटलांनी तिथं आपलं डायलिसिसचं एक असावं केंद्र असावं म्हणून प्रयत्न केलेले आहेत. त्याचबरोबर तिथं मोफत उपचार घेत असताना चांगल्या डॉक्टरांच्याकडून त्याचे उपचार झाले पाहिजेत याचाही त्यांनी पाठपुरावा केलेला आहे. पण नगरपालिकेतल्या कारभाऱ्यांची उदासीनता अशी होती की नो ड्यूज देणं, ना हरकत प्रमाणपत्र देणं त्यांनी टाळलं आणि तासगावकरांच्या एवढ्या मोठ्या शहराचं ते डायलिसिसचं सारखं मोठं मशीन कवटेमहांकाळला शिफ्ट करण्यात आलं. बरं, पण हे सर्व करत असताना राजकारण बाजूला ठेवून सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना, सर्वसामान्य लोकांना, शेतकरी वर्गाला मोफत उपचार मिळावेत आणि त्यांच्यावरही चांगले उपचार व्हावेत हा माणूस डोळ्यापुढे ठेवून राजकारण बाजूला ठेवून यांनी हा स्वीकारायला पाहिजे होतं. म्हणताय की रोहित पाटील यांनी डायलिसिस किंवा हॉस्पिटलच्या संदर्भात सहकार्य केलं किंवा त्यांनी पुरवठा केला, मात्र MIDCच्या संदर्भात राजकारण इथं करतायत असं इथले सामान्य लोक म्हणत आहेत. मी ज्यावेळेस आल्यानंतर पूर्ण फिरलो त्यावेळेस लोक म्हणत आहेत की रोहित पाटील जे आहेत ते MIDCचा मुद्दा घेऊन राजकारण करत आहेत, भावनिक मुद्दा घेऊन राजकारण करत आहेत. मी या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला विचारतो. मूळतः MIDC ही शिवसेनेने आणलेली आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख इथे उपस्थित आहेत. त्यांच्या पत्राद्वारे माननीय उदयजी सामंत साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यांनी ही MIDC आणलेली आहे. त्याचे शासकीय पुरावे शिवसेनेकडे आहेत आणि त्याच्या पण संदर्भात असलेल्या मंत्र्यांची बाईट पण आहे. कुणी आणलेल्या निधी भावनिक राजकारण करतात. ऐकून घ्या, आणलेले प्रकल्प अब्दुल्ला के बेगाने की शादी में अब्दुल्ला दिवाना अशी जी पद्धत आहे, ज्या पद्धतीने रोहित दादांची पद्धत आपल्याला दिसून येते. भावनिक राजकारण हे पिढ्यानपिढ्याच होत आलेलं आहे. MIDCचा मुद्दा आत्ताचा नव्हता. 2000 ज्यावेळी महायुतीचं सरकार शिंदे फडणवीसांचं सरकार आलं त्यावेळीच कशी काय MIDC आली, त्याच्या अगोदर करताना त्यावेळी तुमच्याकडे कॅबिनेटचं क्रमांक 2चं पद होतं, उपमुख्यमंत्री पद होतं, गृहमंत्री पद होतं, ग्रामविकास मंत्री पद होतं. का झालं नाही? आत्ता का झालं? याच्यामधले जनता शून्य आहे. जनतेला कळतंय की बाबा काय चाललंय काय नाही, या गोष्टी आपल्याला समजून. ते म्हणत आहेत की ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस MIDC का आणली नाही, महायुतीचं सरकार म्हणजे शिंदे फडणवीस अजित पवार यांचं सरकार असतानाच काय MIDC आम्ही आणली असा दावा करतात. काय सांगाल त्याबद्दल? त्या मुळात काय होतं, तासगाव तालुका किंवा तासगावचा हा परिसर हा दुष्काळी परिसर म्हणून त्यावेळेला गिनला जात होता.
आमच्या शेतकऱ्यांच्या, आमच्या भागातल्या लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाची खूप मोठी अवस्था वाईट होती. आपल्या घरामध्ये पाणी नाही, आपल्या भागामध्ये पाण्याची सोय नाही. अशा परिस्थितीमध्ये MIDC, कारण MIDCला मूलभूत गरजा लागतात, पाणी, वीज आणि चांगली जमीन. अशा परिस्थितीमध्ये आपण पाणी देऊ शकत नसेल, आपल्या भागामध्ये दुष्काळच असेल, तर कोणत्या धर्तीवर MIDC येणार, कोणत्या धर्तीवर कंपनी आपल्यापर्यंत पोहोचणार. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी होती की MIDCमध्ये क्रमांक 1चा शत्रू आपण मानत असताना आपण दुष्काळ मानला. तो दुष्काळ संपवण्यासाठी RR पाटलांनी थोडं MIDC त्यावेळेला मंजूर केलेली, काही लोकांनी आडवी पडले, काही लोकांनी त्याच्यामध्ये राजकारण केलं आणि एवढं मोठं चांगलं काम करत असताना, एक चांगल्या पद्धतीने काम होत असताना त्याच्यामध्ये त्यांनी पाप करायचं काम केलं आणि लोकांना उठून बसवायचं काम केलं. आता पुढं जाऊन विषय असा येतो की क्रमांक 1चा शत्रू हा त्यावेळेला दुष्काळ मानून RR पाटलांनी पाटाचं पाणी आणलं, ह्यात इथलं नंदनवन केलं. MIDCचा भाग हा दुसरा होता, पण तुम्हा सर्वांचंच दुर्दैव की आबा आपल्यातून निघून गेले. पण वास्तविक पाहता 5 स्टार MIDC आणावी, ह्या आबांच्या स्वप्नाला रोहितदादाने पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि ते आणलेले आहे असं माझं. हे म्हणतं आहे की 5 स्टार MIDC आबांचं स्वप्न होतं, ती पूर्ण करण्यासाठी रोहित पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. आणि दुसरं हे म्हणत आहेत की दुष्काळ जे पाण्यासंदर्भात इथं तासगावला आहे ते रोखण्यासाठी कुठेतरी MIDC रोखली होती असं ते म्हणतात. तुम्हाला हे त्यांनी जे केलेले ते तुम्हाला योग्य वाटतं का? ॲक्च्युली काय आहे, RR आबा हे गृहमंत्री होते, ग्रामविकास मंत्री, म्हणजे तसं राज्याचं 2 नंबरचं खातं त्यांच्याकडे होतं. सांगली जिल्ह्यात 4 मंत्री होते, 3 मंत्री होते, जे कॅबिनेटमध्ये टॉपचं खातं होतं त्यांच्याकडं. तरीसुद्धा पतंगराव साहेबांनी त्यांचा कडेगाव पलूसमध्ये दुष्काळ परिस्थिती होती, तिने कॅनॉलच्या मार्फत तिने तिथला दुष्काळ संपवला. पण तासगाव तालुका हा दुष्काळग्रस्त का राहिला याचा प्रश्न हे संजय काकांनी 10 वर्ष खासदारकीमध्ये दुष्काळ मिटवून दिलेला आहे. प्रश्नाचं उत्तर आणि कशा पद्धतीनं काम केलं जातं हे त्यांनी काम दुष्काळ मिटवून पूर्ण सांगोल्यापर्यंत पाणी गेलेलं आहे आता कृष्णेचं हे. आणि जवळजवळ तासगाव तालुक्यामध्ये सगळ्याकडे कॅनॉल फिरलेले आहेत, टेंबू, ताकारी, आरपळ. त्यांनी तासगाव केलेले असं मी ठीक आहे. ते म्हणतात की दुष्काळमुक्त पाणीची टंचाई तासगावमध्ये नाही, खरं आहे का? पाण्याची टंचाई तर नाहीच, पण जे आता तुम्ही MIDCचा मुद्दा उचलला का नाही, रोहित दादानी MIDC आणली, हे तुमच्यासमोर पत्र आहे, हे तुम्ही पहा इथं. हे पत्र मंत्रालयातनं आलेलं पत्र आहे, ग्रामीण, हे बघा जरा, हे तुम्हाला मी देतो. प्लस ह्यावर उदय सामंत साहेबांची बाईट आहे की उदय सामंत साहेबांनी स्वतः त्या मान्य केले. आज उद्योगमंत्री स्वतः जर म्हणत असेल की MIDC ही शिवसेनेमुळे इथं आलेली आहे, सत्ता आमची, उद्योगमंत्री आमचा, आज दुष्काळ हा प्रमुख शत्रू आहे हे मी मान्य करतोय. पण त्या प्रमुख ते म्हणतात की ते म्हणतात की पाणी आहे ना, पाणी पूर्ण दुष्काळमुक्त झालेलं आहे. मान्य आहे का तुम्हाला? दुष्काळमुक्त तसा अजून झालेला नाही, अजून बराच परिसर अजून दुष्काळमुक्त होण्याचा राहिलेला आहे. आणि त्याचबद्दल मला महत्त्वाची भूमिका जी सांगायची आहे, जे आज ह्या 2 तालुक्यात आज तुम्ही पलूस, विटा, इस्लामपूर इकडे मोठमोठ्या MIDC आणि तिथल्या स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळत आहे. आज जर MIDC त्या टायमाला ह्या तारिखेनुसार आहे, 1999ला यांनी प्रस्ताव ठेवलेला होता MIDCसाठी. त्या टायमाला जर ही MIDC आली असती तर पहिली पिढी तिथं रोजगार करून ती रिटायर झाली असती आणि नवीन पिढी आज तिथं कामावर असती. आणि ह्या आमच्या 2 तालुक्यातले बेरोजगार पोरं जे आज वेसनिहारी गेल्यात, जे आज परराज्यात जाऊन कामं करायला गेल्यात, त्या मुलांना आज त्यांच्या हाताला काम मिळालं असतं. मला कुणावर टीका टिप्पणी करायचं नाही. आज महाराष्ट्रात आमची सत्ता आहे, फडणवीस साहेब आमचे CM आहे आणि नगरविकास खाते हे मान्य शिंदे साहेबांच्याकडे आहे. आणि मागं खूप काय झाले ह्याच्यावर मला न चर्चा करता येणाऱ्या काळात ह्या तासगाव नगरीचा चांगल्या ते चांगल्या प्रकारे कसा विकास करता येईल शिंदे साहेबांच्या माध्यमातून, तो आमचा प्रयत्न राहील आणि तो आम्ही करून टाकू. ठीक आहे, मी त्यांच्याकडनं तुमचं उत्तर घेतो. मला फक्त उभाटायचं एक. ते म्हणत आहेत की MIDC डेव्हलप केली. एक जण म्हणत आहे की आम्ही MIDCसाठी जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आहे ते म्हणते की ज्यावेळेस आबा होते आयात त्यावेळेस MIDCसाठी आम्ही आणली होती. तासगाव ऐकून घ्या प्रश्न. तासगावमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता, त्याच्यामुळे ती MIDC आम्ही थांबवली आहे. आणि दुसरी गोष्ट 5 स्टार MIDC आम्ही तासगावकरांसाठी रोहित पाटील यांनी आणली. आणि दुसरीकडे म्हणत आहेत की MIDC
संजय पाटील यांच्या नेतृत्वात खाली आली. या दोघांमध्ये काय वाटतं की खरं काय काय सांगाल त्याबद्दल? हे तासगावकरांची दिशाभूल करतात. 5 स्टार MIDC साधे छोटे छोटे प्रोजेक्ट नाही आहेत. RR पाटलांच्या रोहित पाटलांच्याकडे आत्ता सुतगिरण होती, ती बंद पडली. तिथल्या कामगारांनी काय करायचं? भले कोणतेही कुठल्याही गटाचे असू देत कामगार. कारखाना होता, तो सभासदांचा कारखाना होता, तो स्वतःचा मालकीचा करून घेऊन विकला कोणी विकला? संजय काका पाटलांनी. कारखान्यात आता इथं ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कारखाना नाही का? सभासदांचा कारखाना होता. त्यांनी घरच्या लोकांचे दागिने ठेवून, काही काही मंगळसूत्र सगळे दागिने ठेवून तो सभासद झालेले होते. त्यामध्ये एवढं पहिली परिस्थिती तशी असायची, सोन्याला भाव कमी असायचे आणि त्यावेळी पैशाला पण मोल जास्त असायचा. त्यावेळी एवढे सगळं लोकांनी सभासद गेले, पण तो कारखाना विकला गेला. म्हणजे जनतेच्या हक्काचं याने लुबाडतायत. आणि 5 स्टार MIDC करतो. आमच्या तासगावकरांना शांघाय आणि कॅलिफोर्निया हे 2 शब्द माहिती आहेत की तासगावचा शांघाय आणि कॅलिफोर्निया करतो. सांगली जिल्ह्यातली पहिली कोण म्हणलं होतं? रोहित पाटील, RR पाटील म्हणायचे तासगावचा शांघाय आणि कॅलिफोर्निया करतो म्हणायचे. आला का? बघताय ना तुम्हीच, बघा गे खड्डे, डेव्हलपेशन काय नाही. इथं समोरचं नगर वाचनालय बंद पडले, त्यात काय काय उद्योग चालत आहेत ते पण जरा बघितलं पाहिजे. असं काहीच नाही तासगावमध्ये. सगळ्यात भकास नगरपालिका बनवल्या ह्या लोकांनी. मला हे सांगा की तासगावमध्ये व्यवसायाच्या दृष्टीनं काय आहे इथे नेमकं? काय कुठलाच प्रोजेक्ट नाही आहे. कुठलाही नगरपालिकेचा प्रोजेक्ट नाही. दोन्ही नेत्यांचा एकही प्रोजेक्ट नाही, एकही संस्था नाही, काही नाही आहे. ह्यांचा दृष्टिकोन असा आहे की पोरं अशीच बोंबलत फिरली पाहिजेत आणि आमच्या मागं फिरली पाहिजेत. हा या दोन्ही नेत्यांचा उद्देश आहे. त्याच्यासाठी आम्ही शिवसेनेनं आवाहन केले. यावेळी 6 उमेदवार दिले आहेत. नेक्स्ट टाईम आम्ही 24च्या 24 देतो आहे. फक्त एकदा संधी द्या शिवसेनेला. 24च्या 24 पुढचे येतील. एवढं 5 वर्ष स्वच्छ कारभार करू. वर्षाचं ऑडिट देऊ. येणारे शासनाकडं महाराष्ट्र शासनाचे जेवढे पैसे आहेत ना, तेवढं वार्षिक ऑडिट देऊ. कामं किती झालेत त्याचं वार्षिक ऑडिट देऊ. नगरपालिकेच्या सगळ्या कराचं ऑडिट देऊ. वर्षाची नगरसभा घेऊ आपण. मला हे विचारायचं आहे की मध्यंतरी मी ज्यावेळेस एका चॅनलला होतो त्यावेळेस मी एक बातमी केली होती बेणा संदर्भात. इथं बेणाचा व्यवहार चालतो. जो बेणा आहे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर विकल्या जातं. तर बेदाना हां, तर त्या संदर्भातला व्यवहार इथं केला जातो आणि ती उत्पन्न बाजार समिती आहे. त्या संदर्भात काय घोटाळा आहे, त्याचं काय माहिती आहे त्या संदर्भात? बेदाणा मार्केट हे तासगाव हे किसमिस बेदाण्याची जन्मभूमी आहे, द्राक्षाची जन्मभूमी आहे. इथं द्राक्षे आणि बेदाणा इथे निर्मिती झाली. आणि तो परत आता तुलना करा, तासगावमध्ये 103 आडतीची दुकानं आहेत बेदाण्याची, तिथून सौदा निघतो. सांगलीला 69 दुकानं आहेत, पंढरपूरला 15 दुकानं आहेत, नाशिकला फक्त 10च दुकानं आहेत. शेतकऱ्यावर अन्याय होतो असं सांगण्यात येते. 100% अन्याय होतो. बेदाणा मार्केट आणि द्राक्ष मार्केट एक्सपोर्ट इथं बनायला पाहिजे होतं. डायरेक्ट एक्सपोर्ट इथनं झाला असता. एवढी वर्ष मंत्रिपद होते, 10 वर्ष खासदार होतं. काय केलं बेदाणा शेतकऱ्यांसाठी, बेदाणा प्रोजेक्टसाठी? बेदाणा इथनं डायरेक्ट एक्सपोर्ट व्हायला पाहिजे होता. तो 5 स्टार काय होत नाही प्रोजेक्ट. नुसतं भूलथापांना आता लोक बळी पडणार नाहीत. लोकांना आम्ही शिवसेना हा ऑप्शन दिला आहे. आता लोकांना संधी आहे. तर बेदाणा संदर्भात मला तुम्हाला विचारायचं आहे की काही संदर्भात तिथं शेतकऱ्यावर अन्याय होतो आहे, बेदाणा उत्पादन केलं जातं. हा व्यवहार वरी नॅशनल लेवलला गेला पाहिजे की नाही गेला पाहिजे? आता त्याबद्दल म्हणायचं झालं तर इथं शेड फॉर्म म्हणून आहे. फार मोठ्या तिथं प्रोजेक्ट आबांच्या काळात तो चालू झाला होता. मोठं एकदम प्रचंड म्हणजे प्रचंड मोठं एक तिथं एक मार्केट तयार करायचं त्यांचा एक प्लॅन होता. आणि तो फक्त नुसता त्याचा पायाच झाला आहे आणि 7 फुटावर भिंती आल्यात आणि तो तसाच रखडलेला आहे. केव्हापासून रखडला? मला वाटतं एक 10 वर्ष ते सहज झाले. 10-12 वर्ष झाले. फक्त 1-2 वर्ष तो प्रोजेक्ट उभा राहिला, त्यानंतर तो तसाच राहिलेला आहे. ते म्हणतात की बेदाणा संदर्भातला जो गोडाऊन होतं, जे स्टोरेज होतं ते बंद पाडले. निश्चितपणे ते खरंच बोलत आहेत की स्वर्गीय RR पाटील जोपर्यंत हयात होते तोपर्यंत ते जागा मार्केटसाठी घेण्याचं काम आणि त्या मार्केटमध्ये अद्ययावतपणे बेदाणा मार्केट बनवण्याचं व आंतरराष्ट्रीय पातळीवर तो बेदाणा कसा पोचेल, माझ्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये सुबत्ता कशी येईल, ह्या उदात्त हेतूने RR तो मार्केटचा प्लॅन केला होता. पण दरम्यानच्या काळामध्ये सत्तांतर झालं आणि
जे शेतकरी विरोधी लोक आहेत ते सत्तेत बसले आणि कुठंतरी त्या चांगल्या पवित्र कामाला गालबोट लावायचं आणि कुठंतरी पुढं जाऊन ते अराबांच्या मार्फत होईल किंवा अराबांच्या पश्चातसुद्धा ते काम पूर्ण होईल या भीतीनं बऱ्याच जणांनी त्याच्यामध्ये पाप करण्याचं काम केलं. पण येत्या काळामध्ये ते मार्केट पुन्हा दिमागानं उभं राहील आणि त्याच ताकदीनं पुन्हा एकदा बेदाना आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचं काम करण्यात येईल. 10 वर्ष तुमची सरकार होतं ते बेदाण्या संदर्भात तुम्ही काय प्रोजेक्ट केलं ते तर म्हणतात आबांनी सुरुवात केली होती मात्र 10 वर्ष झाली नाही. नाही काय आहे, तासगावचं मार्केट कमिटी ही कुणाची सत्ता कुणाची आहे हे पहिलं तिने बघावं. पहिल्यापासून सत्ता कुणाची आहे हे तिने बघावं. हां, आज देखील त्यांची सत्ता आहे. तिने काहीसुद्धा पाठपुरावा केलेला नाही आहे, कुठला प्रयत्न करत नाही आहेत, काहीसुद्धा नाही. आमदारकीसुद्धा त्यांच्या घरात कंटिन्युअसली आहे. फक्त महिन्यातनं 1-2 दिवस तासगावला यायचं, तोंड दाखवायचं आणि परत गायब व्हायचं. नाही माहीत काय माहीत. आता तासगावचं नसते तर कुठं शोधायचं, लोकांच्या प्रश्नासाठी उपस्थित नसते. नसते. आम्हाला मुंबईला जर रोहित पाटील एक इझिली माणूस भेटतो आम्हाला. ते मुंबईत, आता तुम्हीच बोलला ना, मुंबईतच असतात ते, तासगावात नसतातच. मतदारसंघात पाहिजे ना माणूस, मतदारसंघात जास्त वेळ दिला पाहिजे. ते मोस्टली सगळे दिवस ते विकास कामाचे कधी MIDC मध्ये उदय सामंतला भेटायला येत आहेत, कधी शिंदे साहेबाला भेटायला येतात, कधी अजित पवारांना भेटायला येतात. कारण आम्ही मंत्रालयात बघतो किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये बघतो. त्यांनी सांगितलं होतं की तासगावकरांसाठी आम्ही जी 5 स्टार MIDC त्यांनी आम्हाला प्रोजेक्ट देखील सांगितलं होतं. नाही. काय आहे माहिती आहे का, नुसते पत्रव्यवहार करून काय होत नाही हो. त्याचा पाठपुरावा व्यवस्थित करावा लागतो, ताकदीनं करावा लागतो. फक्त फोटो काढण्यापुरतं तिथं जाऊन काहीतरी लेटर देऊन होत नसतं तसं. ते त्याचा ताकदीनं पाठपुरावा करावा लागतो. ठीक आहे. मी आत्ता यांच्याकडे येतोय की आता जर तुमचं सरकार स्थापन झालं आता भारतीय जनता पार्टी, तुमचं विजन काय असणार? आमचं पहिल्यांदा विजन काय आहे की जे गोरगरीब लोक आहेत त्यांना प्रधानमंत्री आवास योजना आहे. ते सध्या चालू आहे ना? हां, चालू आहेत, पण ते तर अत्यल्प प्रमाणात. कसं आहे, जिसकी घर की लाठी उसकी घरी में भैंस, अशा पद्धतीने इथं कारभार आहे. गोरगरीब जनतेनं आम्ही त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना आहे, बचत गटांच्या माध्यमातून सूक्ष्म उद्योग योजना आहे, त्या येथे या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्याचं काम करू. कारण सत्ता जेव्हा आमच्याकडे येईल, सत्तेतून कारभार करण्यासाठी उपयुक्त अशा पद्धतीने प्रोत्साहन मिळत असतो, पाठपुरावा करायला मदत मिळते, निधी आणायला मदत मिळतो. आता या पद्धतीने त्यांनी सांगितलं बेदाण्याचं, द्राक्षीचं. कसं या द्राक्ष उत्पादकांचा तालुका आहे आणि मार्केट कमिटी ही कायदेशीर बनवलेली एक कायदेशीर तत्वावरून चालते. आता द्राक्ष संदर्भात ऑप्शन तुम्हाला पंढरपूरला पाहायला भेटणार नाही. पहिल्यांदा प्रश्न कसा आहे, जिओ टॅग नावाची एक पद्धत आहे. द्राक्षाला किती द्राक्षांना तासगावच्या जिओ टॅग मिळालेला आहे बाबांनो, त्याची काही तरतूद नाही. बरं, किती कृषी समिती या ठिकाणी एक स्थिर रेट द्राक्षाला, या जातीच्या द्राक्षाला एक स्थिर रेट, त्या जातीच्या द्राक्षाला एक स्थिर रेट असं दिलेलं नाही आहे. कारण यांच्याकडून या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट व्हावी आणि लूट झालेली ती आपल्या कुठेतरी खिशात पडावी, अशा पद्धतीचं व्यवहार यातल्या प्रस्थापिकांचा आणि सत्ताधाऱ्यांचं मार्केट कमिटीमध्ये दिसतंय. म्हणून मार्केट कमिटीमध्ये जे आहेत त्यांचं काम काय आहे, इथल्या व्यापाऱ्यांपासून होणारी लूट त्याला कुठेतरी स्थिरता देणे, संरक्षण देणे असं आपल्याला कुठेही दिसत नाही आहे. या गोष्टी आपल्याला दिसल्या पाहिजे. दुसरा रोजगाराच्या संदर्भात बचत गटासाठी वेगळ्या शासनाने, केंद्र सरकारने, राज्य सरकारने योजना केलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना असेल, स्टार्टअप इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल, स्मार्ट इंडिया असेल, या सगळ्या गोष्टी स्थानिक लोकांवरनं आल्यानंतर ते इम्प्लिमेंट करण्याचं काम कोणाचं आहे? रस्त्यासाठी काय करणार आहेत? रस्ते पहिल्यांदा आम्ही बरोबर करू. कारण आमचे गडकरी साहेबांचं वाक्य आहे, देशाचा विकास बघायचा असेल त्या देशाचा रस्ते बघा. ज्या ठिकाणी आमची सत्ता आहे त्या ठिकाणचे रस्ते बघा. रस्ते काय काय ठिकाणी काय माहिती नाही. आता मी काल फलटणला होतो, फलटणचे लोक सांगतात की ज्यावेळेस सरकार आलं तर, ज्यावेळेस त्यांचं सरकार आलं होतं शिंदे, फडणवीस आणि अजित पवार, त्यांनी रस्ता केला आणि ज्या दिवशी पाऊस पडला ना, त्यांच्या सरकारमध्ये पाऊस पडला की रस्ते वाहून गेले. तसे आज त्या संदर्भात गृहमंत्री फडणवीस साहेब, मुख्यमंत्री तसे रस्ते बनले. त्या पद्धती त्याबाबत त्यांनी आदेश दिलेले आहेत. कुठे त्या पद्धतीने त्रुटी वगैरे दिसून असेल, भ्रष्ट दिसत नसेल, त्याच्यावर करेक्ट कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीने दिसलेलं आहे. पण तशा पद्धतीने रस्ते इथले होणार नाही आहेत. कारण हे कोर मेडिकल संदर्भात काय करणार? कारण त्यांनी सांगितलं की संदर्भात कस्तुरबा हे जे दवाखाना आहे ते नगरपालिकेचं आहे, पण त्याला चालवते सध्या राज्य शासन, म्हणजे मिरजचं मेडिकल कॉलेज. आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर शिकाऊ म्हणजे इंटर्नशिपला आलेले
मेडिकल स्टुडंट ते चालवतात. पहिल्यांदा त्या ठिकाणी नगरपालिकेच्या अखत्यारीतून ते दवाखाने कशा पद्धतीने गायनॅकमध्ये मेडिसिनमध्ये कशा पद्धतीने डिपार्टमेंट वाढवता येईल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू. कारण इथे एखाद्या वर झालेला एखादी गायनॅकची एखादी पेशंट आली, त्या गायनॅकची पेशंट तिथे मिरज सांगलीपर्यंत न्यूपर्यंत ती मध्येच दगावते. याच्याबाबत कोणत्याही नेत्याने याचा विचार केलेला नाही आहे. त्याचा विचार आम्ही करू आणि त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करण्याचं काम करू. तुम्हाला त्याच्यावर काय उत्तर देईल? ॲक्च्युली काय आहे माहिती आहे का, तर द्राक्षाच्या बाबतीत मला बोलायचं आहे. इथे तासगाव तालुक्यामध्ये किंवा आसपासच्या भागामध्ये व्यापाऱ्यांकडून द्राक्ष शेतकऱ्यांची इतकी लुबाडणूक होते, म्हणजे माल घेऊन जायचं, पैसे द्यायचे नाहीत, पळून जायचं. अशा बाबतीत इथं आमदारांकडून कोणत्याही प्रकारचं दखल घेतली जात नाही किंवा मार्केट कमिटीकडून किती वर्षापासून होते? हे प्रत्येक वर्षी चालूच आहे. कशा प्रकारची लूट असते नेमकी? म्हणजे व्यापारी युपीकडून, दिल्लीकडून, तिकडून येतात. तासगावमध्ये युपी, बिहार म्हणजे परराज्यातून राज्यातून व्यापारी येतात, साऊथमधून येतात. एक्सपोर्टचा माल किंवा अन्य जी द्राक्षे आहेत ते खरेदी करतात, पाठवतात आणि रातोरात गायब होतात. म्हणजे त्यांना 1 रुपया सुद्धा मिळत नाही अशी कंडिशन आहे इथं. म्हणजे इथली दादागिरी आहे. कसं आहे माहिती आहे का, मार्केट कमिटीचा त्या व्यापाऱ्यांचा मार्केट कमिटीकडे रेकॉर्ड पाहिजे होतं. कोणते व्यापारी येतात, काही सुद्धा नाही आहे. कुठला व्यापारी आलाय, काय आलाय, कोण पण येतं, व्यापारी माल घेतात आणि निघून जातात. अशी सिच्युएशन आहे ऑलरेडी. मागचं लॉजिक काय नेमकं? आता लॉजिक म्हणजे होल्डच नाही ना मार्केट कमिटीचा. हां, ते म्हणतात की मार्केट कमिटीवर होल्ड नाही आहे. तुम्हाला मान्य आहे? अगदी मान्य आहे. कारण आजपर्यंत कित्येक तर शेतकऱ्यांचे पैशाची लूट आज होत आलेले आहे. भले ते बेदाण्याच्या माध्यमातून असो, द्राक्षाच्या माध्यमातून असो. जे ठोस निर्णय आबांच्या काळात घ्यायला पाहिजे होते, काकांच्या काळात घ्यायला पाहिजे होते, ते अद्याप काय आम्हाला दिसले नाही. कारण यांची स्वतःच्या यांच्याकडे आज गेली कित्येक वर्ष मार्केट कमिटी हे आबांच्या पश्चात बी आज त्यांच्याच ताब्यात आहे. या सर्व शेतकऱ्यांना व मार्केट कमिट्यांना घेऊन एक युनियन करून की बाबा बाहेरचा येणारा जो एजंट आहे तो इतर राष्ट्रातला आहे, ते जे आयडेंटिटी घेऊन त्याला काय ते एखादं लायसन वगैरे त्याला देऊन बाबा हा तो प्रॉपर तिथला आहे आणि त्याला तिचं ते एक लायसन मिळालं पाहिजे की त्याला इथला माल खरेदी करता यावा आणि खरेदी केल्याबरोबर त्या मालाचे पैसे त्या शेतकऱ्यापर्यंत पोचता यावे. हे जी कोणसुद्धा दखल आजपर्यंत घेतली नाही. येणाऱ्या काळात आम्ही त्याचा बंदोबस्त करणार आहे, एवढंच तुम्हाला सांगतो. दुसरीकडे पाहायला गेलं ते म्हणतात की बेण्यासंदर्भातली जी आहे तिथं कुठलीही प्रकारची जो हे व्यापारी त्याला व्हेरीफाय केलं जात नाही, त्याच्यावर नियंत्रण कोणाचं नाही. तुम्हाला काय वाटतं? नाही मार्केट कमिटीचं त्याच्यावरती नियंत्रण असतं. नियंत्रण नाही असं नाही. मार्केट कमिटी बांधील आहे शेतकऱ्यांना. ते म्हणतात की आरोप करतात की नियंत्रण नाही. नाही मार्केट कमिटीचं नियंत्रण असतं त्याच्यावरती. लायसन कॉफी देते वेळेस व्हेरीफाय केलं पाहिजे. नाही ते दुकानदार शेतकऱ्यांचा माल त्या दुकानदाराच्या दुकानातून विकला जातो, तो दुकानदार बांधील असतो मार्केट कमिटीला. मार्केट कमिटीच्या अंडर तो दुकानदार असतो ना. त्यामुळे शेतकऱ्याला बांधील कोण आहे? तो दुकानदार आहे. दुकानदाराला बांधील कोण आहे? मार्केट कमिटी आहे. नाही मार्केट कमिटीचं त्याच्यावरती होल्ड आहे असं समजू नये, ती चुकीचं आहे. आणि विषय आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, तासगाव शहरात सुद्धा शहरातील द्राक्षाचे उत्पादन करणारे शेतकरी भरपूर आहेत. तर त्याच्या माध्यमात त्यांना सुद्धा सिक्युरिटी आम्ही कशी द्यायची की येणारे जे व्यापारी आहेत ना, बाहेरून येणारे जे व्यापारी आहेत ना, त्यांचं एक आम्ही नगरपालिकेच्या वतीने एक सगळी आयडेंटिटी एक नगरपालिकेच्या वतीने एक समिती नेमणार आणि त्यांच्या ते काम तर कृषी उत्पन्न बाजार समितीचं. एक मिनिट नगरपालिकेला सुद्धा मी त्यांचं ते उत्तर घेतो आणि मला खाली लोकांची प्रतिक्रिया यायची. मी येतो खाली, मी तुमच्याकडे येतो. सगळ्यांनी आरोप केला आहे की इथं कृषी उत्पन्न बाजार समितीला वचक नाही आहे, धाक नाही आहे, असं थेट आरोप करतायत. आणि जो बाहेरच्या राज्यातून जो व्यापारी येतोय तो व्हेरीफाय केला जात नाही. काय सांगाल? मुळात माझे सहकारी मित्र दोन्ही वकील आहेत, त्याचबरोबर हे सगळे ज्येष्ठ आहेत. बेदाण्याचा द्राक्षाचा रेट हा त्याच्या नावावरून ठरत नसतो, त्याच्या क्वालिटीवरून ठरत असतो. रेट ठरवणं हे व्यापाऱ्याच्या हातात असतं. एखाद्या वाहनाचा द्राक्षे हे अतिशय शेतकरी चांगला बनवतो, त्याला रेट 5, 25, 50 रुपये जास्त मिळतो. आणि एखादा त्याच वाहनाचा पण त्याला करण्यामध्ये जरा थोडा तो कमी पडला तर त्याचा रेट कमी होतो. त्यामुळे रेट
हे व्यापारी ठरवतात. राहिली बाब दुसरी अशी की व्यापाऱ्यांनी निघून जाणं, व्यापाऱ्यांनी पळून जाणं, याच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतकऱ्यांना आणि या संबंधित येणाऱ्या व्यापाऱ्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही जे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशाच व्यापाऱ्यांशी तुम्ही व्यवहार करावे. ते म्हणतात की रजिस्ट्रेशन न केलेल्या लोकांना दिलं जातं, एक नाही सगळेच म्हणतात. मी सांगतो ना, अशा परिस्थितीमध्ये काही शेतकरी हे आम्हाला देणारा व्यापारी तुम्ही लिस्ट घेणाऱ्यापेक्षा 5-50 रुपये रेट जास्त द्यायला लागला आहे, आम्हाला 5-25 लाख रुपये जास्त मिळत आहेत, ह्या हेतूनं आता शेवटी फसवणार आहे तो कोणत्याही परिस्थितीत फसवण्याचंच काम करणार आहे. तो आमच्यापाशी रजिस्ट्रेशन नसताना बाजार समितीत त्याच्यावर नियंत्रण नाही, याच्यावरून स्पष्ट होतं. तेच सांगतोय, बाजार समितीचं नियंत्रण बाजार समितीच्या मध्ये ज्यानं आपलं नाव नोंद केलं आहे त्याच्यावर निश्चित असणार आहे. बाजार समितीमध्ये जो व्यापारी इथं येऊन मी व्यापार करणार आहे म्हणून बाजार समितीत त्याने डॉक्युमेंट दिलेले आहेत त्याच्यावर नियंत्रण असणार आहे. पण शेतकऱ्यांनी सुद्धा 2 पैसे जास्त मिळत आहेत म्हणून ठगणाऱ्या आणि चोरून पळून जाणाऱ्या व्यापाऱ्यांना जर परस्पर व्यवहार केले तर त्याच्या बाजार समिती कसं कंट्रोल ठेवणार. त्याच वेळेला रोहितदादांनी संबंधित SP ऑफिसला स्पष्टपणे सांगितलं होतं की आपण सर्वांनी मिळून जे चुकीचे व्यापारी आपल्यामध्ये फिरतायत त्यांना माल न देता योग्य आणि चांगल्या व्यापाऱ्यांना ज्यांची डॉक्युमेंट्स आपल्यापाशी उपलब्ध आहेत, ज्यांनी आजपर्यंत बाजार समितीशी व्यवहार केलेला आहे, अशाच लोकांना तुम्ही द्राक्षे आणि बेदाणे द्यावेत असं आव्हानही केलं होतं त्यावेळेला. 1 मिनिटाचं उत्तर घेतो आणि मी खाली नाही का, मला लोकांचे काय म्हणतात. या ज्या गोष्टी होत आहेत ह्या आज परवाच्या नाही आहेत, ह्या गेले 10-15 वर्ष झालं चालू आहे. मग हे 30-40 वर्ष ते म्हणतायत त्या पद्धतीने 30-40 वर्ष झालं चालू आहे. मग जर ते म्हणताय की व्हेरीफाय लोकांनाच आम्ही दिला जातो, त्याला मान्य नाही तुम्हाला. हे बघा, मार्केट कमिटीनं पोलीस प्रशासन हातात धरून तासगाव तालुक्यात किंवा सगळीकडे जर बघितलं, त्यांचा सर्वे जर केला, काय नाही प्रत्येक ठिकाणी कोण व्यापारी आले आहेत हे जर जाऊन बघितलं आणि त्यांचं आहे का नाही हे पडताळणी जर करायला पाहिजे होती ना. ते काही सुद्धा नाही. व्यापाऱ्यांनी तिथं आलं ते आता सामान्य लोकांना विचारतो की त्यांना काय वाटतंय, कारण त्यांना काय वाटतंय एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या तासगावमधल्या लोकांची प्रतिक्रिया आपण देखील घेऊया की कारण ज्या पद्धतीनं इथं तासगावमध्ये बेण्याच्या संदर्भात कंट्रोल नाही आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीचं कंट्रोल नाही, सामान्य नागरिक आहेत माझ्यासोबत, मी थेट त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न. काय वाटतंय की तासगावमधला जो सुविधा असतील किंवा रोजगार असेल तो मिटलेला आहे. कसं आहे माहीत का, मी प्रभाग क्रमांक 1मधून येतो आहे. मागच्या पंचवार्षिकमध्ये जेव्हा आमच्या वॉर्डमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला त्यानंतर आमच्या वॉर्डमध्ये काहीही कामं झाली नाहीत. तुम्ही इथं प्रवक्ते उभारले, तुम्ही त्यांना विचारावं की त्यांनी काय कामं आढावा सगळ्यांसमोर सादर करावा. काय कामं नाही तुमच्या इथे. रस्त्याचा प्रश्न आहे, काही जणांचा लाईटचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. त्याच्या आधी पंचवार्षिक जी होती त्यामध्ये काकांचे उमेदवार निवडून आले होते. त्यांनी शेवटच्या काळात 24 तास पाण्याची योजना सुरुवात केली होती. त्यानंतर रस्ते पूर्ण केले होते. पण ह्या राष्ट्रवादींच्या ठीक आहे, मी त्या काकांकडे जाण्याचा प्रयत्न करू. काका कुठून आलेलात, कुठून येत तुम्ही. आमचं गाव हे नव्हतं, बाहेरचे कोणतं गाव आहे बाहेरचं, म्हणजे तासगावचे तासगावच्या बाहेरचे कुठलं गाव आहे. अच्छा, तिथे आता जी इलेक्शन असते नगरपालिकेचे, काय वाटतं महाराष्ट्रातला विकास झाला का. नाही झालेला नाही. काय सध्या नेते बोलत आहेत की विकास करतायत, तुम्ही मतदान करतायत, तुम्ही टॅक्स भरतायत. होय की, पण मतदान झालेलं नाही. काय माहिती आहे का, GSTमुळे हे भयानक अतिशय हे शेतकऱ्याचं हे झालेलं आहे. GSTमुळे शेतकऱ्याचं नुकसान झालंय. नोटाबंदीमुळे काय झालं. आम्ही 1 लाखाचं जर खत घेतलं का नाही औषधं, तर त्याला 18% GST आहे. 18,000 आमचं जातं तरी तुम्ही आम्हाला 2,000 देताय. किती महिन्यातनं, 4 महिन्यातनं पैसे आमचे गेले किती. पण नरेंद्र मोदी म्हणताय की GSTमुळे शेतकऱ्याचा फायदा झालाय. काय सुद्धा फायदा नाही, चुकीचं आहे ती. लोक त्याला निवडून देतात. देणार की त्याला काय आता पैसा काउंट कसं काय निवडून देते. पैसा त्याच्यामध्ये देणार ना, सगळे पैसे देऊन निवडून. मग आता काय केलं, ह्याला काय झालं बिहारला. राहुल गांधी म्हणताय की मतचोरी झाली. तुम्हाला वाटतं मतचोरी झाली. झालेलं 100%. हो 100%. हे म्हणताय की मतचोरी झाली. आता माझ्यासोबत काही इथले लोकलचे नागरिक आहेत. दादा तुम्ही कुठून आहेत. आम्ही तासगाव नगरपालिका शहराला लागूनच आमचं गाव आहे, वासुंबे गाव आहे. त्यामुळे शहराचं आमच्या गावाचं एक कनेक्टिव्हिटी चांगली आहे.
त्यामुळे दैनंदिन व्यवहार आमच्या शहराशी होतात लागून असते. काय वाटतं तुम्हाला की इथं तासगावचा विकास झाला आहे? एक जण म्हणतंय की आम्ही विकास केला आहे, दुसरा म्हणते आम्ही विकास केला आहे, तिसरा म्हणते आम्ही विकास करणार आहे. तुम्हाला काय वाटतं की हे सगळे नेते जे आहेत ते विकास करणार आहेत? नक्कीच तासगावचा विकास जे आता तासगावचे विद्यमान आमदार आहेत रोहितदादा पाटील यांच्या माध्यमातून एक विजन डोळ्यासमोर त्यांनी काम करतायत. एक युवकांचा एक चांगला चेहरा, त्यांचे कार्यकर्ते आहेत का? कार्यकर्ता आहेच त्या दृष्टीने मी बोलते की पण शेवटी या ठिकाणी मला सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही कुठून आहेत? मी तासगावमधून आहे. सर्वसामान्य लोक म्हणून मला एक बोलायचं होतं की ही तासगावची निवडणूक चालू आहे, ही संगनमताने चालू आहे. हा, कसं संगणमताने मला सांगा थोडं. लोकांच्या संगनमताने चालू आहे की तिसरा पर्याय झाला की त्याला कोणी विचारत नाही, अशी परिस्थिती आहे तासगावात. म्हणजे ही परिस्थिती इथं संजय पाटील आणि रोहित पाटील हेच, बाकी तिसरा नाही आला पाहिजे. हे पूर्ण संगनमतानं निवडणूक चालू आहे असं आम्हाला सर्वसामान्य. किती वर्षापासून आहे असं? हे बरेच एक 5-10-20 वर्ष झाले बघतोय मी. काय आता तू युवा आहे, तू सध्या जॉब करतोय का काय करतोय? नाही, मी सध्या शेती करतोय. काय एज्युकेशन? 10वी. अच्छा. काय तुला शेतीमध्ये काय अडचण येते? शेतीमध्ये बऱ्याच अडचणी आहेत. त्या समजा लाईट वेळेत मिळत नाही. महत्त्वाचं म्हणजे बाहेर आपण राज्यात बघितलं तर वीज मोफत आहे. आपल्या इकडे नसतं आश्वासन दिले वीज मोफत. देवेंद्र फडणवीस हे म्हणत आहेत की आम्ही वीज माफी केली. देवेंद्र फडणवीस यांनी, आता मी मंत्रालयात असतो ना, ते आम्हाला सांगतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली, आम्ही शेतकऱ्यांसाठी वीज माफी केली. ग्राउंड लेवलला नाही झाली आणखी. बिल काय येते ते असं आहे ना. आणि परत त्यानंतर सौर ऊर्जेचा प्लॅन प्रकल्प नसतंच त्यांचा कागदावरती आहे. आपल्याला इथं आपल्यात नाही आला आणखी. सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, अजून पोहोचलेलं नाही. इथं एक याची त्या किसमिसच्या संदर्भातली एक ही आहे उत्पन्न, म्हणजे इथं एक MID मार्केट आहे. ते मार्केट आंतरराष्ट्रीय मार्केट आहे. हे म्हणतात की तिथे आता काही विरोधक आहेत ते म्हणतात की तिथं हेराफेरी होती, कंट्रोल होत नाही. तुम्हाला काय सामान्य लोक काय वाटतं, तिथं खरंच तिथं हेराफेरी होती? नाही, तसं काय जाणवलं नाही अजून तर. पण ती जी मार्केट कमिटी आहे, बाजार कमिटी, त्यांनी पूर्णपणे ना जी त्यांची व्यापारी लाईन आहे, ती व्यापारी लाईन आहे, ही फायदा काय होतोय का? काय उत्पन्न जे सामान्य लोकांना उत्पन्न पाहिजे ते मिळतंय? मिळते की. ओके, ठीक आहे. दादा कुठून आला तुम्ही? अरे या इकडे, लाजू नका. या, कुठून आला तुम्ही? कवटेकन. अच्छा. काय तुमचा मतदारसंघ कुठला आहे? तासगाव. कवटेक. काय तुमच्या गावातले प्रश्न आहेत? आमच्या गावातले प्रश्न आता दादांनी सोडवलेत बऱ्यापैकी. अच्छा. रोहित पवार. अच्छा. पण हे म्हणतात की रोहित पवार काम नाही करत, नुसते ते मंत्रालयात मुंबईमध्ये जातात. कामासाठी जातात ना, लोकांची जनते, सामान्य जनतेची कामं काय, ती अडचणी काय, ती लक्षात घेऊनच ती त्यांच्या सोडवासाठी मंत्रालयात जातात. तासगावमधला हा रस्ता खरंच चांगला आहे? थोडा खराब झाला आहे. करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे की. आता आमच्या तासगाव कवटेकन रस्त्याला तर कमीत कमी ह्या महिन्यात बघा 2-3 मयत झालेत ॲक्सिडेंट. आता रस्त्यामुळं लोक वारलीत, खड्ड्यात पडून ॲक्सिडेंट मिळालेत ना. किती ॲक्सिडेंट झाले साधारण आतापर्यंत? 5-7 झाले. ओके. म्हणजे याचं मग ह्या संदर्भातलं रोहित पाटील असतील किंवा संजय पाटील असतील किंवा इथले पालकमंत्री तुमचे तासगाव याचे सांगलीचे, हे येऊन त्यांनी दखल नाही घेतली? ती काय माहीत नाही, पण रोहित दादांनी परवा गडकरी साहेबांच्याकडे जाऊन 925 कोटी काहीतरी. रिंग रोडचा प्रश्न आहे ना, रिंग रोडच्या संदर्भात हे तर म्हणतात की रिंग रोड आम्ही केलं आहे, संजय पाटील म्हणतात खासदार असताना. दुसरे म्हणतात की आबाच्या काळात झाला आहे, त्याला पूर्ण पाठपुराठा रोहित पाटीलनं केला आहे. सुरुवातीला आबा होती ना, आबांनी त्याला रिंग रोड मंजूर केलेलं होतं. काही लोकांनी त्याला अडथळा गाठला. आता रोहित दादांनी ती पुढाकार घेऊन केलं. मी आणखीन काही लोकांकडे जाण्याचा प्रयत्न करूया. ते काका दिसत आहेत मला. नमस्कार. काय सध्या हे सगळे नेते उभे आहेत, ते म्हणत आहेत की आम्ही विकास केला आहे, एक जण म्हणतो विकास केला आहे, एक जण म्हणते करणार आहे. रिंग रोडचा एक प्रश्न आता उपस्थित केला आहे की रिंग रोड कोणी आणला आहे खरं? एक तासगावचा नागरिक म्हणून मी तुम्हाला सांगतो, तासगावच्या इतिहासामध्ये जेवढे पैसे आत्तापर्यंत आले त्याच्यात सर्वात मोठा निधी हा संजय काका पाटलांनी आणलेला आहे. आणि एक सामान्य नेतृत्व फुलत जाऊन मोठं झालेलं आहे ते. आणि सामान्य माणसाचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण संजय काकांना साथ देणार आहे, विकासाला साथ देणार आहे. इथं काय एक जण, आता एक मला एक मुलगा बोलला की इथं दोनच आहेत, संजय पाटील आणि रोहित पाटील. तिसरा येऊ देत नाही, तिसरं नेतृत्व काय येऊ देत नाही. लोकशाही आहे, त्यांनी भरावेत अर्ज. संजय पाटील यांचे कार्यकर्ते काय? मी कार्यकर्ता जरी असलो तरी एक नागरिक म्हणून आपल्या समोर बोलत आहे. आणि मित्रा कुठला आहे तू? जेवढा विकास झाला आहे मी इथलाच आहे, मी तासगाव शहरातलाच आहे. काय कितवीला आहे तू? माझं झालं, मी इंजिनिअरिंग झालेलं आहे. जॉबला कुठे आहे? बेंगलोरमध्ये जॉबला आहे. ओके. इथं याचं कारण
त्याचं कारण म्हणजे आता माझा ऑनलाईन चालू आहे त्यामुळे आता येत आहे आणि आता तू बेंगलोरला जॉबला गेला, इथं काय नाही गेला कुठे? इथं तुला नाही वाटलं की एखाद्या आपल्या तासगावमध्ये एखादं काहीतरी डेव्हलप करावं? 100% वाटतंय ना, पण काय आमदार तुला भेटत नाही का इथं काही असं? तुला काही मी सांगतो की माझं म्हणणं मी मांडतो. आता आमदार साहेबांनी MIDC गेले 2-3 वर्ष झालं चालू आहे की MIDC आली, पण आम्हाला तर कुठं MIDC दिसलं नाही. MIDCची एक वीट लागलेली सुद्धा दिसलेली नाही आहे. 5 स्टार MIDC म्हणतात उद्या. MIDC, अरे 5 स्टार MIDC असतो तर मी बेंगलोरला कशाला गेलो असतो? इथंच 5 स्टार MIDC मध्ये कामाला गेलो असतो की, बरोबर आहे की नाही? हां, मग MIDC नुसतं गाजर दाखवायची कामं चालू आहेत. MIDC आणतो करतो हेच चालू आहे. शिक्षणासंदर्भात काय इथं नेमकं किती इथं कितवीपर्यंत शिक? मला आवर्जून सांगायचं आहे, मागच्या आमची 10 वर्ष संजय काका पाटील यांची सत्ता होती तेव्हा नगरपालिकेच्या शाळा हायटेक शाळा झालेल्या आहेत. तिथं संपूर्ण महाराष्ट्रात तासगावचं मॉडेल राबवावं अशा शाळा आपल्या तासगाव शहरात आहेत. तुम्ही बघायला गेला तर माननीय DM बापू पाटील यांची शाळा आहे तिथं. तुम्ही तिथं जाऊन ती शाळा बघू शकता की कशा प्रकारे ती शाळा आहे. म्हणजे नगरपालिकेच्या शाळेला स्कूल बस, अख्ख्या महाराष्ट्रात नगरपालिकेच्या शाळेला स्कूल बस कुठेही तुम्हाला दिसणार नाही. पण माननीय खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून नगरपालिकेच्या शाळेतील आजपर्यंत झालेला जो विकास आहे तो संजय पाटलांच्या कारकिर्दीमध्येच झालेला आहे. त्याच्या अगोदर पण काय नव्हतं आणि त्याच्या आता इथनं मोर जे स्वप्न गाजरं दाखवायचं काम आहे ते काही उपयोगाचं नाही. हे विकास जो झाला आहे तो संजय काकांच्या कालावधीमध्येच झालेला आहे. रोहित पाटीलचे कार्यकर्ते म्हणतात की विकास MIDC आम्ही आणली, पोलिसांचं ते हब आम्ही आणलं, कृषी उत्पन्न बाजार समिती आम्ही आणली, बाकीच्या सगळ्यात मोठं ते म्हणतात की आम्ही इथं एज्युकेशन जे आहे ते आणलं आणि मेन म्हणजे तासगावकरांना आम्ही पाणी पाजलं. तासगावकराच्या घराघरात पाणी संजय काकाच्या कालावधीमध्ये कनेक्शन दिलेले आहेत. बाकी ह्याच्या अगोदर कोणाच्या घरात कनेक्शन नव्हती. ही वस्तुस्थिती आहे. मी काही आणखीन लोक आहेत. दादा कुठून आलात? अच्छा, काय परिस्थिती इथली, काय वाटतं तुला? परिस्थिती आता रोहितदादांच्या पॅनलसाठी चांगली आहे आणि विरोधक म्हणतायत की इतिहासात कधी आणला नाही एवढा निधी तासगावमध्ये आणला. आत्ता ज्या शाळेत आपण तुम्ही डिबेट करताय त्या शाळेची अवस्था तुम्ही बघा, जरा मागं फिरून बघितली, इमारत बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. मग आणलेला निधी गेला कुठं? रस्ते वगैरे ते म्हणतात की पाणी आम्ही आणलं, रस्ते आम्ही आणले, शाळा आम्ही आणल्यात. संजय पाटील सगळे त्यांनी आणले तर मग इतके दिवस जनता आराराबांना किंवा आराराबांच्या कुटुंबांना का निवडून देते? स्वप्न काय बघतात तासगाव कसं झालं पाहिजे? रोहितदादा पाटील हे एक विजनरी नेते आहेत. त्यांच्याकडे विकासाचं विजन आहे आणि तासगावातील 80% युवक हे रोहितदादांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. रोहितदादांचा विकासाचा रथ कोणी रोखू शकत नाही. काका तुम्ही कुठून आलात? नाही, तुम्ही कुठून आलात? तासगावमध्ये. तासगावचे. काय वाटतं, काय प्रश्न आहे तुमचे? तासगावचे प्रश्न काय, रस्ते वगैरे काय चांगले नाहीत आणि सुविधा पण काही नाहीत. तासगावला पाणी कवा आहे कवा नाही. हे म्हणतात की पाणी आम्ही नळानळात कुठं आहे पाणी? आमच्या ढवळवेसला येऊन दाखवा आमच्या इथं पाणी कुठं आहे. रस्ते चांगले. मला रस्त्याचा एक अनुभव आला. मी मुंबईहून आलो आहे, येतोच तासगावमध्ये नाही का मी खड्डे कंबर दुखायला लागले. काही हे म्हणताय रस्ते केले, आम्ही पाणी आणलं, शाळा आणलं, काय सुधारणा? आता एक ग्राउंड, शाळेचं ग्राउंड आहे, बघा ही परिस्थिती काय आहे. हां, मग तुम्हाला वाटतं आता तुम्ही याला कोणापैकी चॉईस करणार? आम्ही रोहित दादा जास्त. एकंदरीत पाहिलं गेलं मग काही महिला आहेत सुरक्षेच्या बाबतीनं. ताई, तुम्ही इथं आलेला आहात, काय इथली महिलेसंदर्भातले काही प्रश्न आहेत त्या संदर्भात काय सांगा? महिलांच्यासाठी काही रोजगार नाही आहे तासगावमध्ये किंवा नवीन पिढी आता आहे ना, त्यांची आमची मुलं बाळ आहेत, शिक्षण झालं पण सगळी घरीच आहेत, व्यसनाहारी गेलेत, त्यांच्यासाठी काही सुविधा नाही. MIDC काय मंजूर झाले म्हणतात, एवढं आम्हाला काय त्यातलं माहीत नाही आहे. पण लाडक्या बहिणीला देवेंद्र फडणवीसनी, अजित पवारांनी, एकनाथ शिंदेनी पैसे दिलेत ना, इथं रोजगार. इकडे महागाई वाढवली की सगळी, पैसे देऊन काय करायचं? सगळ्या महागाई वाढल्या ना. रोजगार काय भेटला? काही नाही, रोजगार वगैरे काहीच नाही. काय म्हणू लागले तुम्ही? आता धंद्यासाठी आम्ही 4 चाकी गाड्या आमच्या आहेत, मग त्या 4 चाकीचं आट लावून आमचं लाडक्या बहिणीचं हप्ता बंद केलं. मग आता आमचं काय मला नाही कळलं, म्हणजे कुठली गाडी ती जी धंद्यासाठी फिरती गाडी असते ती आता बंद केली का? हो, आमचं लाडक्या बहिणीचं हप्ता बंद झालेला आहे. तुम्हाला भेटत नाही? आम्ही पोट भरायसाठी काय? आमची काही शेती नाही, सरकारी सर्व्हिसला कोण नाही, पेन्शन कोण घेत नाही आमच्यात. तुम्हाला हप्ते देत नाहीत? बंद झालेत आमचे. इथं महिलेचा प्रश्न काय? म्हणजे इथं समजा रात्री एखाद्या दिवस महिला गेली तर सेफ्टी आहे? नाही, सेफ्टी नाही. काही नाही. तुम्हाला काय वाटतं की यांनी काय केलं पाहिजे? महिलांना सुरक्षा पाहिजे. आता किती बलात्काराचे प्रकार वाढलेत बघताय तुम्ही, जिकडं बघल तिकडं तेच चालू आहे. काय वाटतं? लाडकी बहीण योजनापेक्षा लाडकी सुरक्षा बहीण ही योजना आम्हाला बेस्ट वाटते. असं किती रात्री एखादी मुलगी अशी
फिरू शकत नाही. जर बाहेर गेलं तरी अशी मुलांची वाईट नजरा असतात. आम्ही काय करायचं मग रात्रीच्या वेळेस? म्हणजे चांगले शिक्षण भेटलं पाहिजे मुलींना, त्यासाठी बाहेर सोडतात. आता इथं तुम्ही आता विचारताय आम्हाला, तर मतं मागायला येतात, आम्हाला मान्य आहे. पण रस्ते बघा ना तुम्ही, रस्त्यावर किती धूळ आहे, किती त्रास होतो. तुम्ही पैसे घेता आमच्याकडून, घरापुढचे रस्ते नाहीत, काय नाही, पाण्याची टंचाई आहे. मग काय करायचं? पाणी नाही मिळत इथं. पाणी भेटतं ना, पण ते हे पाहिजे ना, स्वच्छ हवं. किती रस्ते आहेत हे बघा, रस्त्यावरती किती घाण आहे, धूळ आहे. प्रत्येक घरापुढे जाऊन गेलं तरी सगळी कचरा दिसणार तुम्हाला. ताई, इथं शिक्षणासाठी काय काय परिस्थिती, विशेष करून महिलेचं? वरचं महिला कॉलेज तिथं फक्त डिप्लोमा अवेलेबल आहे आणि ते पण व्यवस्थित सुविधा नाहीत. मेसची सुविधा पण व्यवस्थित नाही आहे. माझे पप्पा आता गॅसचं काम तिथं करायला जातात, खरं व्यवस्थित तिथं अजिबात सुविधा नाही. त्यांनी स्वतः सांगते. मी तिथं ॲडमिशन स्वतः घेणार होती, खरं मला तिथं घेऊ नको म्हणून सांगितलं होतं. मग त्यात त्यांनी काय ते सुधारणा केली पाहिजे आहे. नक्कीच आपण उतरले साहेब. नक्की आपण पाहायला गेलं तर सध्या या सगळं सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या. आता मी उत्तर या संपूर्ण लोकप्रतिनिधी यांच्याकडनं सुरुवातीला अपक्षकडे जातो, कारण त्यांची सरकार होतं, ते सरकार होतं आणि त्यांच्याकडनं ते म्हणते सामान्य लोक म्हणतात ते रिंग रोडचं नाही का, एक जण म्हणते रोहित पाटीलनं घेतलं आहे, एक जण म्हणतोय संजय दिना पाटील म्हणतात श्रेयवाद घेतात. तुम्हाला काय, तुमचं आता तुम्ही संजय दिना पाटीलचे आहेत ना? हां, संजय गावी. मी यांच्याकडे होतो, मी त्यांच्याकडे. ते म्हणतात की श्रेयवाद, रिंग रोडच्या संदर्भातला श्रेयवाद सध्या सुरू आहे. तुम्हाला काय वाटते? रिंग रोडचा मुद्दा किती वर्ष झालं चालू आहे? इलेक्शन आल्यावरच ह्या दोघांना रिंग रोडचा मुद्दा का सुचतो? नाही, सामान्य लोकांची प्रतिक्रिया आहे. रिंग रोडचा किती दिवस झालं पडलं आहे. तासगावमध्ये वाहतुकीची एवढी प्रचंड समस्या आहे ना, एखादा एमर्जन्सी पेशंट न्यायचा प्रॉब्लेम आहे. इथल्या सरकारी दवाखान्यामध्ये एखादा एमर्जन्सी पेशंट नाही झालं तर सांगलीला न्यावं लागतो. एकही सरकारी दवाखाना सक्षम नाही आहे. इथल्या सरकारी दवाखान्यामध्ये 2 डॉक्टर चांगले उपलब्ध करून देता येत नाहीत ग्रामीण रुग्णालयात आणि इथं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला. आणि काय हा शांघाय आणि कॅलिफोर्निया करणार आहेत? दुसरी गोष्ट, काल महादेव नाना काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यांनी असा आरोप केला की संजय पाटलांच्यावरती जे बाबासाहेब पाटलांचे सौ आहेत त्यांना तिकीट दिलं नगराध्यक्षपदाचं, हे 5 कोटी संजय काकाच्या बंगल्यावरती पोच केल्यानंतर दिलं. तर 5 कोटी तिकीट आला, इकडं उधळायला पार्टींच्याकडं, दोन्ही पार्टींच्याकडं 10-10 कोटी बाहेर काढलेत असं कळतंय. हे 15 कोटी खर्च करून आज जाऊन काही नगरपालिका लुटणार आहेत का? तासगावकरांनी तेवढ्यासाठी स्वच्छ शिवसेनेचं ऑप्शन चूज केला पाहिजे, मशालचं बटन दाबलं पाहिजे. मी भारतीय जनता पार्टीपासून सुरुवात करतो, आता मी शेवट करतो, माझा वेळ संपत आलेला आहे. महिला म्हणतात की इथं महिला म्हणतात की इथं सुरक्षा नाही. तुम्ही महिलांसाठी काय करणार आहात आणि शिक्षणासाठी काय करणार आहात? बघा, पहिली गोष्ट म्हणजे नगरपालिकाकडे काय ग्रह खातं नसतं. ग्रह खातं नाही, महिला ही सुरक्षेसाठी लोकॅलिटीला काय सेफ्टी करणार आहे? तासगावमध्ये महिला असुरक्षित आहेत हे मला पहिल्यांदाच कळतंय. कारण तासगावमध्ये महिला ही सुरक्षितच आहे. कारण इथं गणरायाचं मंदिर आहे, इथं शाहू फुले आंबेडकरांना, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार वर्ग आहे, त्यामुळे महिला सुरक्षितच आहेत. राहिला प्रश्न रोजगाराचा. रोजगारासाठी आम्ही महिलांचा जे सूक्ष्म उद्योग योजना आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन करू. बचत गटांना वाढीव कशा पद्धतीने प्रयत्न करता येईल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू. महिलांना नगरपालिकेच्या माध्यमातून कसे सूक्ष्म उद्योग करता येतील त्याचं प्रशिक्षण आणि इम्प्लिमेंटेशन, या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी करू. याच्याबाबत आमचं भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार सक्षम आहे याचं सांगतो. दादा, एकंदरीत रिंग रोडच्या संदर्भातला मुद्दा आला होता, त्या संदर्भात काय सांगाल? ॲक्च्युली रिंग रोड हा नॅशनल हायवेच्या अथॉरिटी अंडर आता घेतलेला आहे तो. आणि जे नॅशनल हायवे जे झालेले आहेत ते संजय काकांनी मंजूर करून आणलेले आहेत. 2 नॅशनल हायवे म्हणजे गुहागर टू विजापूर आणि मनमाड टू इकडं बेळगावपर्यंतचे. तर त्या अथॉरिटीनं आता त्याला निधीही मंजूर झालेला आहे आणि काम चालू होईल. आता थोड्याच दिवसात काम चालू होईल त्याचे. तुमचं विजन काय असणार आहे शॉर्टमध्ये? तासगाव शहरातल्या ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत त्या 100% डिजिटल करायच्या आहेत आम्हाला. तासगावमधले ड्रेनेज सिस्टीम, रोड हे उत्तम करायचे आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर श्रेयवाद ते म्हणतात की रिंग रोड आम्ही आणला आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही रोहित पाटील देखील म्हणतात की रिंग रोड आम्ही आणला आहे. तुमची काय भूमिका आहे? नाही, मुळामध्ये असा प्रश्न आहे की 1990 साली स्वर्गीय आबांनी आता जी परिस्थिती आहे तासगाव शहरामध्ये ट्रॅफिकची किंवा या ज्या माल वाहतूक गाड्या आहेत किंवा ऊसाचे ट्रॅक्टर्स आहेत हे बाहेरच्या बाहेर जावेत, हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून 1990 साली रिंग रोड असावा ही भूमिका मांडली.
आणि त्या हिशोबाने त्यांचं काम चालू झालं. तुम्ही जर फिरून बघितलं तर रिंग रोड बऱ्याच ठिकाणी कव्हर करत आणला होता, पण काही विघ्न संतोषी लोकांनी याच्यामध्ये विघ्न घातलं आणि कोर्टापर्यंत जाण्यास भाग पाडलं लोकांना. आणि एवढं चांगलं काम चाललेलं आज तासगावकर जे स्वस्त आहेत ते स्वसायचं कारण हे तिथं आहे मूळ. त्यानंतरसुद्धा काही कारणास्तव आता वकील साहेब म्हणाले की तो जो महामार्ग आहे किंवा इकडून महामार्ग आहे, हे महामार्ग जास्त करून गेलेले आहेत ते राष्ट्रवादीच्या आमदारांच्या ह्याच्यातून गेले, मतदारसंघातून गेलेले आहेत. तो कोण आणत नसतो, तो आपोआप तयार असतो. त्या आराखड्याला जो काय संलग्न भाग येईल तो ते नगरपालिकेला विचारात घेऊन ते पूर्ण करत असतात. कोण आणत नाही. हा जो महामार्ग आहे, हा महामार्ग त्या महामार्ग मला एवढंच सांगा की श्रेयवाद तुम्हाला मान्य आहे? श्रेयवाद मुळात हीच गोष्ट अशी आहे की त्याचं जे मेन जे रोपटं लावणार आहे त्या हे जे ट्रॅफिक नसावं हे डोळ्यापुढे ठेवून काम करण्याचं ध्येय ज्यांनी घेतलं होतं ते आर पाटील आहेत. श्रेयवाद नाही, हे त्यांच्या कामाचं आपण त्यांना दिलेलं क्रेडिट असेल किंवा पोचपावती असेल. शेवटचा प्रश्न, माझ्याकडे वेळ नाही. तुमचं विजन काय आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार? आमचं विजन असं असेल की तासगावमध्ये शाळांची जी दुरावस्था झालेली आहे त्या शाळेमध्ये सर्वसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्याला सुद्धा मोठ्यातल्या मोठं चांगल्यातलं चांगलं शिक्षण मिळावं. त्याचबरोबर तासगाव शहरामध्ये जे महिलांच्या बाबतीमध्ये छेडछाडीच्या बाबतीमध्ये किंवा जे 2 नंबर धंदे चालले ते बंद पडले पाहिजेत. त्याचबरोबर तासगाव शहरामध्ये CCTVच्या बाबतीमध्ये जे तासगाव शहर पूर्णपणे नामशेष झालेले आहेत, CCTV जे फक्त लावले आणि त्याचे पैसे घेऊन बसले ते CCTV अद्ययावत करायचे आहेत. त्याचबरोबर तासगाव शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजमध्ये या चौकाला इथं हत्ती, तिकडं सिंह, तिकडे हे करत करत तासगाव शहराला यांनी JCB लावला आणि त्यातून 70-80 कोटी रुपये आपल्या घराकडे. मी तुम्हाला सांगतो तुमचं विजन काय आहे? तर आम्हाला ते अद्ययावत करायचं आहे, अंडरग्राऊंड ड्रेनेज अद्ययावत करायचं आहे. त्याचबरोबर तासगाव शहराला चांगल्या प्रतीचे पाणी आणि तासगाव शहराला चांगल्या प्रतीचे रोड व माझ्या मळे भागाला जाण्यासाठी लोकांना चांगल्या प्रतीचे रोड देण्याचा आमचा मानस असणार आहे इथून पुढच्या काळात. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं ज्यावेळेस सरकार येईल त्यावेळेसचे विजन काय असणार तुमचं? आमचं विजन म्हणजे आता वर आमची सत्ता आहे, त्यामुळं आम्ही जे धोरण ठरवू तासगाव शहरासाठी हे कथा काल्पनिक नसणार, ते आम्ही अस्तित्वात करून दाखवणार आहे. कारण आम्हाला वरून शिंदेसाहेबाचे आदेश तसेच आहे, तुम्ही ज्या भागाचं नेतृत्व करताय त्या भागाचा चांगल्या प्रकारे विकास करावा आणि त्यासाठी ती लागणारी जी मदत आम्हाला फडणवीस साहेब असो किंवा आपले नगरपालिकेचे नगर विकास खातं आमच्या शिंदेसाहेबांच्याकडं असल्यामुळं आमची येणाऱ्या काळात कुठलीही कामं थटणार नाही एवढं. आणि जी आता आमची तासगाव नगरपालिका क मध्ये आहे ती ब मध्ये आणण्यासाठी ज्या गोष्टी करायला लागणार आहे ती मी लांबसाठी काय भाषण करणार नाही, त्या गोष्टी करून ही नगरपालिका क मध्ये आणण्याचा आम्ही युती सरकार प्रयत्न करणार आहे एवढंच सांगतो. तुमचे 4च उमेदवार आहेत, 6. जर भविष्यात तुमचं सरकार आलं किंवा 6 नगराध्यक्ष उमेदवार आहेत नगराध्यक्ष, तुमची काय अजेंडा असणार आहे त्याबद्दल सांगा. आमचा पहिला अजेंडा असणार आहे की धर्माची स्थापना करण्यासाठी अधर्माचा नाश केला पाहिजे. तर इथले जी नैतिकता ढासळली आता सर्व स्तरातील, तासगाव शहरात असेल किंवा या सगळ्या महाराष्ट्रात असेल किंवा देशात असेल, आता आमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून बोलतो, नैतिकता जर घडवायची असेल तर नगरपालिकेच्या शाळामध्ये तासगाव शहराच्या अंडर ज्या शाळा आहेत त्या शाळामध्ये शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्य ही विशेष योजना राबवणार आहे. आणि छत्रपतींच्या इतिहास सांगून छत्रपती कसे वागले त्या पद्धतीनं परस्त्री ही माझी माते समान आहे या पद्धतीनं असं विजन आहे. पहिलं विजन असेल. दुसरं विजन असेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे, तो मिरज वैद्यकीय विभागाकडे आहे, तो नगरपालिकेच्या माध्यमातून पाठपुरावा करून मी मुंबईच्या मंत्रालयात जाऊन तिथं डॉक्टर स्टाफ मंजूर करून आणणार. ह्या दोघांनी नेत्यांना ते जमणार नाही, त्यांना इलेक्शन आल्यापुरतं तेवढं घडते. तिसरी गोष्ट, तासगावातील रस्ते गटारी आतले सुद्धा सब रोड आहेत ना, मेन रोड सोडून सब रोड आहेत त्याच्यासुद्धा म्हणजे पट्टे मारणे असतील, व्यवस्थित डिजिटलायझेशन, लाईट, असे तासगाव पूर्णपणे चमकवून दाखवणार. ऑडिट देणार लोकांना, शिवसेना ऑडिट देणार, वेगवेगळ्यामधून वाचनालय सुरू करणार, पाठपुरावा करून ज्या गोष्टी आहेत सक्षम करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी करणार. 2 नंबरचे धंदे बंद असणार आमची सत्ता आल्यानंतर. तासगावात एकही 2 नंबरचा धंदा चालू देणार नाही, ते मी पूर्वी करून पण दाखवलं आहे. त्यामुळं तरुण पिढीला रोजगार देणार, महिलांनी रोजगार उपलब्ध करून देणार, शौचालय टॉयलेट ज्या तासगावमध्ये ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या. पहिला मुद्दा रोजगाराचा.
मी सगळे भारतीय जनता पार्टी, अपक्ष स्वाभिमानी पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना आणि उभाटा आणि काही नागरिकांचे मी इथं आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम मी इथं संपवतो, कारण वेळेच्या अभावी हा कार्यक्रम संपवावा लागणार. एकंदरीत पाहायला गेलं तर तासगावमधल्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या आता येणाऱ्या काळामधले सुटल्या जातील का, यामध्ये रोहित पवार असतील, रोहित पाटील असतील किंवा संजय पाटील असतील किंवा इतर जी तिसरी काही महायुती असेल, हे निवडून येते का आणि आल्यानंतर या तासगावांचा विकास होतो आहे का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. तुर्तास मी इथं थांबतो. उद्या भेटूया अशाच नव्या एका कार्यक्रमामध्ये. त्याचं नाव आहे गुलाल कोणाचा. तोपर्यंत तुर्तास इथं थांबतो. कॅमेरामॅन कल्पेश सुमेध, तासगाव, सातारा.